नमस्कार, मी स्वाती पवार. आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. रोज मुलं बोलत आहेत, रोज रोज पोळी भाजी किंवा वरण भात खाऊन कंटाळा आलेला आहे. काहीतरी चटपट आणि चांगलं नवीन काहीतरी खायला बनव. आता मला प्रश्न पडला की आता मी यांना काय नवीन बनवून देऊ. तर असंच मोबाईल पाहत बसले आणि माझ्यासमोर रेसिपी आली, ती म्हणजे गव्हाची खीर. तर मी व्हिडिओ पूर्ण पाहिला तर मला आवडली आणि माझी पद्धत वेगळी आहे गव्हाची खीर बनवण्याची. तर मी तीच तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आज आपण गव्हाची खीर बनवूया. गव्हाची खीर सहसा पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये त्या बनवली जाते, पण काही हरकत नाही, खावंसं वाटलं तर आपण बनवू शकतो. मला असं वाटतं की गव्हाची खीर ही सर्वांनाच आवडत असेल. गव्हाची खीर म्हटलं की सगळेच नको म्हणतच नाहीत. तर चला मग आता माझ्या पद्धतीने पाहूया कशी गव्हाची खीर बनते ते. तर इथे अगोदर 2 वाटी गहू स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. धुतलेलं पाणी ते टाकून दिलं आणि परत दुसरं पाणी टाकून 10 मिनिट हे गहू भिजत घातले होते. तर 10 मिनिटाच्या नंतर मी हे गहू एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. चाळणीतलं पाणी पूर्ण निथळून घेतलेले. एक स्वच्छ सुती कपडा अंथरलेला आहे आणि त्या कपड्यावरती हे गहू आपल्याला असेच थोडा वेळ असे गुंडाळून ठेवायचे. जसं की आपण शेवाया वगैरे बनवतो ना, त्याप्रमाणे थोडा वेळ हे असं आपल्याला गुंडाळून ठेवायचे. तर 5-10 मिनिटानंतर मी हे परत थोडेसे फॅन खाली असे सुकून घेतलेले आहेत, पातळ सुकून घेतलेत. खूप जास्त सुकवायचे नाही आहेत, थोडासा त्याचा ओलसरपणा गेला पाहिजे. तर इथे झालेले हे सुकून आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. तर थोडे थोडे करून हे मिक्सरला लावून काढून घ्यायचे. पहिल्या खटक्यावर चालू बंद करून हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. खूप जास्त बारीकही करायचे नाही आहेत आणि खूप मोठंही ठेवायचं नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने जाडसर ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीनेच आपण सर्व हे मिक्सरला काढून घेऊया. आज गव्हाची खीर म्हटलं की मुलं तर खूप खुश झालेले आहेत, कारण की त्यांनाही चटकमटक काहीतरी खायचं होतं आणि वेगळं काहीतरी हवं होतं. तर त्यांची ती इच्छा पूर्ण होते. तर इथे पहा, मी हे इथं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. तर कोणाकोणाला गव्हाची खीर आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे काय तुम्ही लाईक करतच नाही. तर माझं असं म्हणणं आहे की मी एवढी एक व्हिडिओ बनवायचा म्हणल्यानंतर खूप मेहनत घ्यावी लागते. तर त्यामुळे तुम्ही लाईक केलं तर तेवढंच प्रोत्साहन पण मिळतं. त्यामुळे व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. तर सगळे गव्हाची मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण मिक्सरला फिरवल्यामुळं त्याचा जो चोथा असतो, वरचा जो साल्ट असतो ते निघतं. तर ते आपल्याला असं फटकून घ्यायचं आहे. तुम्ही सुपामध्ये पण फटकून घेऊ शकता. तर इथे मी ताटामध्येच ठेवलेलं आहे आणि ताटातच फटकून घेतलेलं आहे. तर हे बाहेर त्याचं चोंदण तेवढं निघालेलं आहे. तर चांगल्या पद्धतीने हे फटकून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण चोंदण निघालं पाहिजे. तर बघा, हे एवढं चोंदण निघालेलं आहे. तर आपले हे गहू फटकून झालेले आहेत. तर इथे मी एका पातेल्यात गरम पाणी करून घ्यायचे. 2 तांबे पाणी घेतले, तर त्याला मी गरम करणार आहे. तर हे पाय इथे गरम करून घ्यायचे. खूप जास्त गरम करायचं नाही आहे, सोमकच पाहिजे, म्हणजे थोडंसं कडकडीत पाहिजे. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला आता हे आपण जे फटकून घेतलेले गहू आहेत, तर ते त्याच्यामध्ये गव्हाचा भरडा तर तो त्यामध्ये टाकायचा आहे. चांगल्या प्रकारे असा हलवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ 10 मिनिट हे असंच झाकून ठेवायचे. 10 मिनिट झाकून झाल्यानंतर एकदा परत ह्याला हलवून, म्हणजे जो काही राहिलेला तर त्याचं साल्ट असतं तर ते निघतं. त्यामुळे तर त्याच्यावरचं पाणी हे असं आपल्याला काढून घ्यायचे आणि परत आपल्याला हे जे गहू आहेत स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे. तर इथे मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर हे पण पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि आता आपल्या खिरीची तयारी होत आहे. तर इथे मी कुकर घेतले. कुकरमध्ये हे जे आपला गव्हाचा भरडा आहे तर तो टाकून घेतलेला आहे. तर हे झालेला टाकायचा आणि इथे आपल्याला आता पाणी टाकायचे. पाणी जेवढं जास्त टाकताल तेवढं चांगलं आहे, कारण की आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर मी पाणी भरपूर टाकलेलं आहे. गॅसची मिडियम स्पीड ठेवायची आणि गॅसवरती हे आता आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, म्हणजे आपली खीर एकदम छान होते. इथं खिरीचे साहित्य घेतले. 2 वाटी गहू आहेत तर 2 वाटी गूळ घेतलेला आहे खिसून. 1 वाटी खोबऱ्याचे बारीक काप केलेले. तर हे मी नॉर्मल साधंच खोबरं वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते वापरू शकता. तूप घेतले आणि विलायची पण घेतली. आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा हे एकदम मस्त शिजलेलं आहे. तर आता हे मी थंड झाल्यानंतर काढून घेतलं आणि पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलं. तर आता आपली पुढची प्रोसेस चालू आहे. इथे एक पातेलं घेतले, त्या पातेल्यामध्ये ती पूर्ण खीर आपल्याला काढून घ्यायची आणि 2 वाट्या गूळ आहे तर तो पण घातलेला आहे. मला असं वाटतं की पातेलं थोडंसं बुडाला हलकं आहे, जमेल की नाही, पण ट्राय करते. तर इथे मी त्याच पातेल्यात घेतलं, गूळ घातला, तूप घातलं भरपूर सारं, खोबरं घातलं, विलायचीची पावडर घातली. हे पूर्ण असं मिक्स करून घेतले, हटून घेतले
आपण गुळ घातलेला असल्यामुळे लगेच गुळाचं थोडंसं पाणी होतं आणि त्यामध्येच हे आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे. पितृपक्षामध्ये गव्हाची खीर केल्यानंतर आम्ही मुद्दाम 1 वाटी तरी शिल्लक ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी खायची. ताजी ताजी तर छानच लागते, पण जशी थंड झाली ना खीर त्यात आणखीन टेस्ट येते. तर आमच्या आवडीचा पदार्थ खीर, तर आम्ही हा तर आवडीनं खायचोच. आज मी स्वतः बनवते, आणखीन टेस्ट येणार आहे या खिरीला. तर इथे पहा, इथे पूर्ण हाटून घेतलेले आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घातलेले. तर पाणी घालून घालून हाटलेले. तर हे पहा, एवढंच पाणी वापरले मी, जास्त काही पाणी वापरलेलं नाही, कारण की गुळाचं पण पाणी होतं नंतर. तर इथं पातेलं ठेवलं आहे गॅसवरती आणि मीडियम स्पीडवरती हे शिजवून घ्यायचं. तर मी अगोदर बोललीच तुम्हाला की पातेलं हलकं असल्यामुळे बुडाला मला असं वाटतं की खाली चिटकेल म्हणून, तर तसाच प्रकार झाला. नंतर मी ते एका कढईमध्ये घेतलं आणि कढईमध्ये वाफवून घेतलेले. तर इथे आपली खीर तयार आहे. तर मस्त खिरेला कलर पण आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान झाली. सुगंध सगळ्या घरामध्ये सुटलेला आहे. खूप छान दिसते ही खीर. आता खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट कळणार. तर इथे थोडासा पातळपणा ठेवलेला आहे मी, कारण की थंड झाली की ही खीर घट्ट होते. तर तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही तशी करू शकता. तर ही फायनली आपली खीर तयार आहे. मुलं तर प्लेट घेऊन तयारच आहेत खीर खाण्यासाठी. तर लगेच मुलं प्लेट घेऊन आलेलीत. तर हे पहा, मी त्यांना मुलांना प्लेटमध्ये देते खीर, वरतून साजूकसं तूप आणि वा, आपल्या खिरीची तर मस्त टेस्ट येणार आहे आणि जबरदस्त खायला लागणार आहे. तर तुम्ही पण नक्की करा. मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला खीर आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझी पद्धत तुम्हाला आवडली का तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.